नागपूरच्या शांतीनगर परिसरातील एका महिलेला बचत गटातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिची कागदपत्रे घेऊन बँक खाते उघडण्यात आले। त्यानंतर संबंधित खात्यातून 17 ते 18 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदा गुंडावकर आणि तिच्या साथीदारांसह 4 ते 5 जणांनी पीडित महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेत बचत गटातून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले। त्यासाठी बँक खाते उघडण्याच्या नावाखाली महिलेचे सर्व आवश्यक कागदपत्रे घेतली। या रॅकेटमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा तसेच सिम कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। काही दिवसांनी महिलेच्या घरी डेबिट कार्ड आल्यानंतर खाते तपासले असता तिच्या नावावरील खात्यातून 17 ते 18 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यवहाराचा नेमका उद्देश, पैशांचा स्रोत आणि इतर संबंधित आरोपींचा शोध शांतीनगर पोलीस करीत आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये शांतीनगरच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला, तिच्या घरी एक आरोपी मंदा गुंगावकर व तिचा एक साथीदार व आणखी त्याचे 2-3 व्यक्ती असे 4-5 लोक आले आणि त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना बचत गटातून लोन काढून देतो असं आमिष दाखवून बँकेचे अकाउंट जे ओपन करण्यासाठी सगळी कागदपत्र लागतात ती सगळी कागदपत्र त्यांच्याकडून घेतली आणि त्यांची मोडस अशी होती की कागदपत्र घेताना तिथे त्यांनी एक बँकेचा प्रतिनिधीसुद्धा सोबत ठेवला होता आणि एक सिम कार्ड जो इश्यू करतो, सिम कार्ड जो विकतो तो व्यक्तीसुद्धा तिथे हजर होता आणि सगळी कागदपत्र आणि सोबत बँकेचं अकाउंटसुद्धा ओपन करणं आणि लगेच सिम कार्डसुद्धा त्यांना इश्यू करणं ही अशी सगळी मोडस होती। पण त्यानंतर त्या फिर्यादीला काही दिवसानंतर तिच्या पत्त्यावर जेव्हा डेबिट कार्ड आलं आणि सिम कार्डसुद्धा आलं तर तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये, त्या बँकेतल्या अकाउंटमध्ये तिनं जेव्हा चौकशी केली किंवा पाहणी केली तर त्या अकाउंटमध्ये तिच्याशी काही संबंधही नाही अशा व्यक्तींनी जवळपास एक 17 ते 18 लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामुळे आम्ही ती फिर्याद दाखल करून घेतली। या सगळ्या जो तपास आता सध्या चालू आहे, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये असं दिसून येतं की बोगस म्यूल अकाउंट्स तयार करणं आणि ह्या म्यूल अकाउंट्सचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम घडून आणणं आणि त्याच्यामधून आर्थिक फसवणूक करणं हा या आरोपींचा मोडस आहे आणि याच्यानुसार आपण गुन्हा दाखल करून आता तपास करीत आहोत। आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागपूरवासियांना हेच आव्हान करतो की असा कोणीही त्रयस्थ व्यक्ती तुमच्याकडे जर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन बँकेचा अकाउंट ओपन करण्यासाठी येत असेल तर कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका। तुमचा कागदपत्रांचा आणि तुमच्या खाजगी डिटेल्सचा गैरफायदा हा अशा प्रकारे होऊ शकतो। त्याच्यामुळे माझं आव्हान हेच राहील की कोणाकडेही आपली वैयक्तिक आणि खाजगी कागदपत्र अंधविश्वास ठेवून किंवा भरोसा ठेवून देऊ नका। तसेच तुम्हाला असे काहीही गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसाशी, जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाउंटमधून जर काही पैसे गेल्याचे किंवा अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचे तुम्हाला दिसून आलं, तात्काळ जी सायबर हेल्पलाईन आहे 1930 यावर संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रार रेज करू शकता।